अरे टकल्या, माझ्या बाला विश्लेंद्र बाहुबलीला तू का मारलं सांग. बघितलं सगळं महाराज, माझ्या शिवानं देवसेनेला सोडवून आणलंय. व्हायला खरंच की. चल चल चला अरे टकल्या सांग की. अगं यो तर बाहुबलीच पोरग आहे. हा माहित झालंय मला, मी बाहुलीचं पोरगा आहे. उठ उठ उठ. ए टकल्या सांग माझ्या बाला का मारलंस. सांगतो ती लय मोठी वाडीवरची स्टोरी आहे. आपलं स्टोरी आहे. हा मग थोडक्यात सांग. सांगतो शेवगा मामीनं बाहुबलीला राजा बनवायची घोषणा केल्यावर बल्लाल देव आणि बिजल देव दोघ जण टेन्शन मध्ये होती. ए बल्ला, कसली तुझी आहे शेवगा मामी? तिला बायको म्हणायची पण लाज वाटते मला. पिठाशी मग डार्लिंग म्हणा डार्लिंग. माकडा, चेष्टा सुचते होय तुला? ती बाहुबलीला राज्य द्यायला निघाला सगळं, तिला ठार मारूया आपण. पिठाशी किती वेळा सांगितलं तुम्हाला कच्ची मार जाऊ नका, पाणी टाकत जाऊ व्हायची. तुझ्या आईचा शिवी नाही. तुझ्या आईचा पाळीव कुत्रा आलाय खोटाप्पा. प्रभू बोल, काय बुका आलाय? येत्या शिमग्याला विश्लेंद्र बाहुबलींचा राज्याभिषेक आहे. राजमातांनी ही न्यूज सगळ्यात आधी तुम्हाला द्यायला सांगितल्या. माझ्या वेळी पण असंच झालं. माझं राज्य माझ्या भावाला दिलं आणि आता पण माझ्या पोराचं राज्य त्या बाहुबलीला द्यायला निघाले ती बाय. ए टकल्या, मला का राज्य नाही? मी अपंग आहे म्हणून? आता मला काय माहित. आमच्या बानं मला पोलिओचा डोस पाजला नाही. त्या पोलिओच्या तापात माझा एक हात गेला. पिठाशी मला तर आहे म्हटली की उसाचा रस काढायच्या मशनीत हात गावला होता. मात्रा, चेष्टा करू नको तू. एक हात गेला मग काय होतंय, दुसरा हात पोलादा सारखा आहे. ह्या हातानं सगळी खायची धुयाची कामं केली ती मी. काय पोलादासारखा आहे, मग भितार पाडून दाखवा की. उठ तू. दुसरा पण हात मोडल्यावर तर बोंबलाय पण येणं झालंय. मोडला का कशाला उगाच स्टंट करायचा. आता खायचं सोड, तुझ्याचं पण वांद झालंय तुझं. हा ना रे. अरे मला नव्हे, ह्या टकलेला. ही कोल्हापूरच्या जमीनदाराची पोरगी आहे. अख्ख्या कोल्हापुरात असली दिकनी पोरगी नाही. तुझ्या डोळ्यात चमक नाही, चिपडा आहे ती. असली विश्लेंद्र बाहुबलीला पोरगी चालणार नाही. दुसरी पोरगी बघा. आय मला बोलवलंस तू. होय भाऊ, तुला देशाटनाला जायचं आहे. देशाटनाला म्हणजे? वेश बदलून आपल्या माहिष्मती बुद्रुक साम्राज्यात काय काय चाललंय ह्याचा अभ्यास करायला जायचा आहे. बर बर. ह्या खोटापाला बी जागून तुझ्यावर. अरे या टकल्याच काय काम आहे. अरे तेवढाच टाइमपास. कुठं बोरबीर झालं की असं तबला वाजवत बसशील का नाही? हा बर बर, एक नंबर आयडिया. टान 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 चल जावा. चल टकल्या, डाफारतोस कशाला. चल. तर तकतूस काय मग? हे टकलू मामा, मी ओळखत नाही नका बाहुबली असं. नाही नाही, एकदम शाहरुख खान दिसतोयस. तू पण एकदम मोग्यामध्ये दिसतोयस. मग तुझ्या अंडलीवर दिसतोस. नाही नाही, भारी दिसतोस भारी दिसतोस. हा, एक नंबर शाहरुख खान. अरे केरबा, शिमग्याला राज्याभिषेक काय वाटतं? होय, शोका मामीनं बाहुबलीला राजा घोषित केलंय. लगा त्या बाहुबलीला तर पायताना मारला पाहिजे. थांब, चिडायच काय त्यात, ओळखतील तुला. राजाच्या माघारी प्रजा अशी शिवाय देते. चालेल तिकडे हीच बॉम्ब आहे. हसते शिव टकल्या. अरे भावा, काल झालेल्या युद्धात का नाही खोटा पण कसली भारी कामगिरी केली तुला माहित आहे का? माझ्याबद्दल बोलते ती. काय सांगतोस त्या टकल्याच कौतिक. माझ्या समोर आला की एका कानपडीत पाडीन त्याला. हे सोड मला. काय चाल, मला शिवाय देते तेव्हा कसं एन्जॉय केलीस. आता कसं होतं. बल्ल्या काय आहे ही घे तुझ्यासाठी काच हिल्ले आणले. आपले हेलिकॉप्टर आणले, असं फिरवायचं आहे. आणि नदीकडेला तुझ्यासाठी खास बांधलंय. माल बांधलाय. थँक्यू. माल नाही, संडास बांधलंय. आजपासून त्या नदीकडेला बसायचं नाही, त्या संडासात बसायचं. आणि त्या संडासात आहे का नाही सोन्याच्या फरशा बसवल्या त्या. सोन्याच्या फरशा आहे. सोन्याच्या कशाला बसवायच्या, परत पिवळ्या होणारच होते की. अरे त्या सोन्यानं त्याचं संडास पाडलं आणि म्हटला राजमाता तुम्हाला फरशा पाहिजे असले तर जावा घेऊन. फुकट मिळत होत्या म्हणून आणल्या मी. सोन्या? तो खालच्या गल्लीतला सोन्या गावडे. मला वाटलं खरोखरच्या सोन्याच्या फरशा घातले त्या. गबेस, ही बघ तुझ्यासाठी काय आणलंय. ठीक आहे, वाऱ्याच्या वेगानं गणगाट घालवणारा अल्ट्रा प्रो मॅक्स धनुष्य आणि अल्ट्रासोनिक गणगाट घे तुला. आय बारक्या भावाला सिंहासन देण्याच्या बदल्यात ही भेट वस्तू देतेस काय मला? राजगद्दी मिळाली नाही म्हणून रडत बसणारातला नवा येऊ पडला. ती एक बरं झालं, माझ्या डोक्यामागचं लय मोठं टेन्शन गेलं. बरं ही घे 10 रुपये. नको मला. तुला देत नाही, लवकर जाऊन 10 रुपये तपकीर घेऊन यायचा. तपकीर संपल्या माझी आणि आशीबायाच्या दुकानातच घेऊन यायचा. बरोबर आणतो. लवकर जा, लवकर जा. अरे टकलू मामा, बोल की. अरे आपण फिरत फिरत कुठं आलोय. ही कुंडल राज्य आहे. कुंडल? अरे विट्याच्या पुढचं कुंडल. विट्टा कुठं आला? अरे टाकऱ्याच्या पुढचं. कुठं फिरलंयस का नाहीस? पहिल्यांदा आलोय मी पर्यटनला. तुला माहित आहे का, काय रे? इथली राजकुमारी लय सुंदर आहे. खरंच काय? होय, नाव काय तिचं? देवसेना. चल चल बघूया जरा कसली देवसेना आहे ती. नमस्कार राजकुमारी. नमस्कार.
नमस्कार. शिव माझा भाचा आहे की नाही लय मंद बुद्ध आहे. ह्याला घरातल्यानी बाहेर काढले. अरे रे ह्याच्या पोटा पाण्यासाठी काय तर काम द्या. दादा ह्याला आपल्याकडे काय काम आहे का? ठीक आहे, त्याला तलवार शिकूया, शिपाई म्हणून उभं करूया. हे बघ, ही तलवार अशी पकडायची आणि आणि असं मारायचं, कळलं? पकड. बेस्ट ऑफ लक. नमस्कार टकलू मामा. प्रभू बोल. कोट्टापण बाहुबली देशाटन कुंडल मध्ये पोहोचल्यात. बर. तिथली राजकुमारी देवसेनेच्या प्रेमात पडलाय बाहुबली. ह्यो बघा फोटो. बघू. वा 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 वा, अति सुंदर. बोलवायला वाड्यावर. नीळ फुल्या जरा सुधारायचं मग की पोरग लग्नाला आलं आणि तुला असं धंदा सुस्ती ती बघू. अरे वा 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 वा, एक नंबर मॉडेल आहे बाबा. लगेच टिचक मला पसंत आहे. मला पण पसंत आहे. तुझ्या लग्नासाठी. हा प्रभू, बाहुबलीचं आणि त्या देवसेनेचं प्रकरण चालू आहे. काय सांगतोयस? आय ही पोरगी मला पसंत आहे बघ. बघू. अरे वा 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 वा, भारी आहे की. कुठल्या गावाचे? कुंडलची राजकुमारी आहे देवसेना. आय मला राज्य मिळालंय. निदान लगीन तर माझ्या पसंतीनं होते. ठीक आहे, आत्ता तुझा बायोडेटा घेऊन माणसं पटवूया. वाटणार काय? नको 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 चालेल जरा. नको.